एक्झाम्पल पहा. tan a upon 1 plus tan square a ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस cot a upon 1 plus cot square a ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू sin a into cos a. आता आपल्याला हे प्रूव्ह करत असताना सुरुवातीला आपल्याला इथे LHS लिहून घ्यावी लागेल. LHS पहा, आता इथे LHS लिहून घेतोय. LHS is equal to tan A upon 1 plus tan square A bracket square plus cot A upon 1 plus cot square A bracket square. LHS लिहून घेतलेली आहे. तर आता आपल्याला इथे व्हॅल्यू ठेवता येते. पहा, कोणाची व्हॅल्यू ठेवता येते, तर इथे पहा tan A upon इथे 1 plus tan square A. 1 plus tan square A means sec square A. sec square A आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी झालेली आहे, त्याच्या आधारे हे लिहिलेलं आहे. तसंच इकडे पहा cot A upon इथे पण 1 plus cot square A means cosec square A. cosec square A, cosec square A आणि याचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. तिकडेही तसंच आहे. इथे पहा 1 plus tan square A ची व्हॅल्यू sec square A आणि त्याचा स्क्वेअर आहे, त्यामुळे ब्रॅकेटचा स्क्वेअर ठेवलेला आहे. ओके. आता नेक्स्ट स्टेप पहा. आता इथे आपल्याला इथे प्लस साइन आहे, तर आता इथे पुन्हा आपल्याला tan A ची व्हॅल्यू ठेवता येते. इथे tan A ची व्हॅल्यू पहा काय येणार. tan A मीन्स sin A upon cos A. sin A upon cos A tan A ची व्हॅल्यू झाली. तसंच इथे sec A ची व्हॅल्यू आपल्याला ठेवता येते. sec A ची व्हॅल्यू काय, तर 1 upon cos A. sec चा इथे इन्व्हर्स असतो cos, त्याच्यामुळे sec A इज इक्वल टू 1 upon cos A येणार आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, लक्षात ठेवा. इथे पहा 1 upon cos square A 1 upon cos square A त्याचा स्क्वेअर आहे. पहा त्याचा इथे स्क्वेअर आहे प्लस इथे पहा cot A ची व्हॅल्यू, cot A ची व्हॅल्यू बरोबर याच्या उलट येते, म्हणजे tan A ची व्हॅल्यू आहे त्याच्या उलट, म्हणजेच cos A upon sin A. अपॉन आता इथे पहा कोसेक हे साइनचा इन्व्हर्स आहे, त्यामुळे कोसेक स्क्वेअर ए ची व्हॅल्यू होणार 1 अपॉन साइन स्क्वेअर ए, साइन स्क्वेअर ए आणि त्याचा स्क्वेअर आहे, ब्रॅकेट स्क्वेअर आहे. पहा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. तर इज इक्वल टू पुन्हा पहा वरचा आहे तसं लिहितो साइन ए अपॉन cos A अपॉन 1 चा स्क्वेअर केला 1 येईल आणि cos स्क्वेअर A चा स्क्वेअर आहे पुन्हा, म्हणजे cos रेस टू 4A होणार. cos रेस टू 4A इथे आलो आपण प्लस इथे वरचा आहे तसं लिहितोय cos A अपॉन sin A अपॉन
इथे 1 चा स्क्वेअर 1 येईल आणि साइन स्क्वेअर ए चा स्क्वेअर म्हणजे साइन रेस टू 4a. ओके. आता याला हे डिवाइड करायचे. डिवाइड करायचे म्हणजे आपण त्याला भागतो म्हणजे उलटून गुणिले घेतो हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे आता आपल्याला इथे उलटून गुणिले घ्यायचे आहेत. इथे आपण काय काय व्हॅल्यू ठेवल्या त्या इथे लिहायच्या आहेत ब्रॅकेटमध्ये. मी आता इथे लिहित बसत नाही का, तर इथे आपल्याला एक्झाम्पल स्क्रीनवर बसायला पाहिजे पूर्ण. तर आता नेक्स्ट पार्ट पहा. इज इक्वल टू, इथे पहा साइन ए अपॉन कॉस ए, साइन ए अपॉन कॉस ए, साइन ए अपॉन कॉस ए. ओके. आता नेक्स्ट स्टेप पहा. त्याला डिवाइड आहे. डिवाइड आहे म्हणजे त्याला उलटून गुणिले घ्यायचे आहेत आपल्याला. कॉस रेस टू 4a, कॉस रेस टू 4a अपॉन 1 अपॉन 1 प्लस, इथे आलो आपण प्लस. आता इथे पहा कॉस ए अपॉन साइन ए, कॉस ए अपॉन साइन ए, कॉस ए अपॉन साइन ए इंटू होणार. आता इथे उलटून गुणिले घ्यायचे ते 1 अपॉन साइन रेस टू 4a आहेत ते इकडे आल्यानंतर साइन रेस टू 4a, साइन रेस टू 4a अपॉन 1 होणार, अपॉन 1. आता याला सिम्प्लिफाय करायचे आहेत. तर कसे सिम्प्लिफाय करायचे आहेत पहा. तर हे कॉस ए आणि याच्यातले कॉस ए जाईल. ओके. म्हणजे तिथे काय राहिलं पहा, साइन ए अपॉन इथे 1 येईल कारण हे कॉस ए वरती जातील एक, इंटू आता इथे एक कॉस स्क्वेअर ए, कॉस ए गेले तर इथे कॉस क्यूब ए राहिली, कॉस क्यूब ए अपॉन 1. आता पुढे पहा प्लस, इथे सुद्धा पहा हे वरचं कॉस ए आहे तसे लिहितो, हे साइन ए आणि वरच्यातले साइन ए जातील म्हणजे इथे 1 राहिले, इंटू हे साइन ए आणि याच्यातले एक साइन ए गेले म्हणजे इथे साइन क्यूब ए राहिले, साइन क्यूब ए अपॉन 1 राहिले. ओके. आता इथे पहा हे एकत्र लिहितोय म्हणजे ह्या डिनॉमिनेटर इथे लिहायची गरज नाही. म्हणजेच आपल्याला इथे मिळालं साइन ए इंटू कॉस क्यूब ए, कॉस ए प्लस कॉस ए इंटू साइन क्यूब ए, इंटू साइन क्यूब ए. आता याच्यामधलं आपल्याला इथे कॉमन काही घेता येतात पहा. तर इथे जर आपण पाहिलं तर याच्यामधून आपल्याला इथे साइन ए आणि कॉस ए कॉमन घेता येतील. साइन ए कॉस ए इथे आहे पहा, साइन ए आणि कॉस ए आहे तिथे. त्यामुळे यामधून आपल्याला बघा कॉमन कसे घ्यायचे आहेत पहा. इथं याच्यामधून आणि याच्यामधून आपल्याला कॉमन घ्यायचे आहेत. कॉमन घेताना इथे साइन ए कॉस ए कॉमन घेता येतील. कॉमन घेताना मी इथे साइन ए कॉस ए हे कॉमन घेतले तर ब्रॅकेट मध्ये काय राहिलेत पहा, इथले साइन ए घेतलेत, इथले एक कॉस ए गेलेत म्हणजे इथे कॉस स्क्वेअर ए राहिले, कॉस स्क्वेअर ए प्लस इथले कॉस ए इथे गेलेले आहेत आणि याच्यातले एक साइन ए इथे आहे म्हणजे इथे साइन स्क्वेअर ए राहिले, साइन स्क्वेअर ए राहिले. तर नेक्स्ट स्टेप पहा. आता इथे हे साइन ए कॉस ए, साइन ए इंटू कॉस ए इंटू साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए, याची व्हॅल्यू 1 येते, याची व्हॅल्यू 1 येते का, तर इथे रिझन आपण लिहूया. इथे रिझन लिहायचं आहे साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1, इज इक्वल टू 1. इथे ही व्हॅल्यू ठेवलेली आहे याची लक्षात ठेवा 1.
आणि त्याच्यामुळे इथे आपल्याला मिळालेलं आहे साइन ए इंटू कॉस ए आणि हीच आहे RHS. पहा एक्झाम्पल मध्ये हीच आहे RHS and therefore LHS is equal to RHS. LHS is equal to RHS आणि हेच आपल्याला लास्टला लिहायचं आहे. तिचे एक्झाम्पलचा शेवटचा जो लास्ट पार्ट आहे तर तो आपल्याला इथे लिहायचा आहे, हे लक्षात घ्या. ओके, आता इथे महत्वाचं काय आहे तर रिजन आपल्याला लिहायचं आहे. इथे तुम्हाला रिजन लिहावं लागेल. कुठे कुठे रिजन लिहायचं आहे बघा, मी इथे लिहिलेलं नाही. इथे ज्या व्हॅल्यू ठेवलेल्या आहेत तर ते इथे लिहायचे आहेत. कोणत्या कोणत्या व्हॅल्यू ठेवलेल्या आहेत त्या इथे लिहायच्या आहेत. ओके, तर हा पार्ट एवढा तुम्ही लिहायचा आहे. पहा इथे बसतोय का पाहू आपण इथे. तर इथे आपण किंमत कोणती ठेवलेली आहे 1 + tan² a म्हणजेच 1 + tan² a इज इक्वल टू sec² a. इथे व्हॅल्यू ठेवलेली आहे 1 + tan² a इज इक्वल टू sec² a. sec² a ही व्हॅल्यू ठेवलेली आहे. आणखीन 1 + cot² a 1 + cot² a इज इक्वल टू cosec² a. तर ही आपण इथे व्हॅल्यू ठेवलेली आहे. त्याच्यानंतर इथे पण आपण व्हॅल्यू ठेवलेली आहेत. पहा इथे कोणकोणत्या tan a ची व्हॅल्यू ठेवलेली आहे, त्याच्यानंतर cot a ची व्हॅल्यू ठेवलेली आहे, sec a ची व्हॅल्यू ठेवलेली आहे आणि cosec a ची व्हॅल्यू ठेवलेली आहे. तर आपल्याला इथे रिजन लिहावं लागेल ती. तर इथेही ते रिजन लिहायचं आहे, कोणकोणत्या व्हॅल्यू ठेवलेल्या आहेत त्या. लक्षात राहील का? हा, इथे पण रिजन लिहायचं आपल्याला, हे लक्षात घ्या. हा, रिजन लिहायचं लक्षात येईल का लिहायला पाहिजे. तिथे पण लहान मी लिहितो रिजन. पहा रिजन इथे tan a ची व्हॅल्यू लिहिलेली आहे. tan a ची व्हॅल्यू पहा, tan a इज इक्वल टू sin a अपॉन cos a. त्याच्यानंतर cot a ची व्हॅल्यू ठेवलेली आहे, cot a ची व्हॅल्यू cos a अपॉन sin a. आणि कोणती व्हॅल्यू ठेवलेली आहे sec a ची व्हॅल्यू पहा, sec a इज इक्वल टू 1 अपॉन cos a. आणखीन इथे 1 अपॉन sec a ची व्हॅल्यू इथे ठेवलेली आहे 1 अपॉन cos a आणि cosec a ची व्हॅल्यू पण ठेवलेली आहे, cosec a इज इक्वल टू 1 अपॉन sin a. तर या इथे रिजन मध्ये आपल्याला हे लिहायचं आहे. ओके, तर एक्झाम्पल आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचं आहे. हा, तर हे एक्झाम्पल सोडवत असताना 12व उदाहरण आहे. तर इथे वेगळ्या मेथडने सोडवायचं आहे. सुरुवातीला आपल्याला इथे एक ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी लिहून घ्यायची आहे. इथून स्टार्ट करायचं आहे. 1 + tan² θ इज इक्वल टू sec² θ. तर ही आयडेंटिटी आहे. आता याच्या आधारे tan² θ ची व्हॅल्यू काढायची आहे. देअरफॉर tan² θ इज इक्वल टू sec² θ -1 तिकडे घेतली. आता हे tan² θ आहेत म्हणजे tan θ इंटू tan θ, tan θ इंटू tan θ 2 टाइम्स लिहिलेले आहेत, इज इक्वल टू हा sec² θ -1 आहे, हा 1 चा स्क्वेअर आहे. म्हणजे इथे a² - b² चे एक्सपान्शन कसं करतो त्या मेथडने लिहायचं आहे. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये sec θ +1 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये sec θ -1 घ्यायचे, -1 घ्यायचे. देअरफॉर आता याच्यातलं एक हे जे आहे tan θ -1 आहे ते या बाजूला घ्यायची. म्हणजेच आपल्याला इकडे tan
थीटा अपॉन हे सेक थीटा -1 इकडे घ्यायचे आहेत, सेक थीटा -1 इज इक्वल टू, आणि इकडे सेक थीटा +1 आहे, त्याला इकडे टॅन थीटा घ्यायचे आहेत, यातले एक टॅन थीटा इकडे घ्यायचे आहेत, म्हणजे सेक थीटा +1 अपॉन टॅन थीटा. आता हे दोन रेशो आपल्याला मिळालेले आहेत. तर आता इथे बाय थेरम ऑन इक्वल रेशोज आपल्याला यूज करायचा आहे. तर इथे आपल्याला बाय थेरम ऑन इक्वल रेशियोज तर इथे ईच रेशो आपण घेतो पहा, ईच रेशो इज इक्वल टू असं आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यामुळे घेताना हे दोन्ही रेशो आपण इथे घेणार आहोत, म्हणजे टॅन थीटा अपॉन सेक थीटा -1 इज इक्वल टू सेक थीटा +1 अपॉन टॅन थीटा इज इक्वल टू, आता इथे आपण सम घेणार आहोत. इथे आपण काय घेणार आहोत? सम घेणार आहोत. म्हणजेच इथे टॅन थीटा प्लस इथे पहा इथे न्यूमरेटर ची इथे घेणार आहोत सम टॅन थीटा प्लस सेक थीटा +1. तसेच डिनॉमिनेटरची देखील सम घेणार आहोत, म्हणजे सेक थीटा -1 आहे हा पहिला डिनॉमिनेटर, आणि सेकंड डिनॉमिनेटर आहे प्लस टॅन थीटा. तर आता हेच आपल्याला जसं हवं तसं लिहून घ्यायचं आहे. म्हणजेच काय, सिक्वेन्स थोडासा चेंज करून टर्मचा इथे आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजेच पहा, देअरफॉर आता याच्यातला 1 रेशोच घ्यायचा आहे. इथे पहा, आपल्याला जो रेशो पाहिजे तोच घ्यायचा आहे. आपल्याला हा रेशो पाहिजे, त्यामुळे याचा इक्वल टू घ्यायचा आहे. म्हणजे तिथे टॅन थीटा अपॉन सेक थीटा -1 इज इक्वल टू, इथे वरती पहा म्हणजे लक्षात येईल, हे वरचा न्यूमरेटर आहे तसा लिहायचा आहे, टॅन थीटा प्लस सेक थीटा +1 अपॉन, इथे मात्र सिक्वेन्सने घ्यायचंय. कसं पाहिजे आपल्याला, सुरुवातीला टॅन थीटा घ्यायचा आहे, टॅन थीटा प्लस सेक थीटा आणि -1. तर इथे फक्त सिक्वेन्स चेंज केलेला आहे टर्मचा, का तर आपल्याला ते प्रूव्ह करायला सांगितलं होतं म्हणून, आणि इथे आपल्याला ते प्रूव्ह झालेलं आहे. तर हे एक्झाम्पल जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला प्रूव्ह करायचं आहे.